एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर कशी झाली तुमची दिवाळी? आमची दिवाळी पण खूप जोरात झाली. आज आहे दुसरा दिवस, दिवाळी पाडवा, भाऊबीज. आणि आता आम्ही गावीच आहोत. गावामध्ये नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे आणि दाखवणार आहे काय 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 नाही ते. तर बघत राहा. गावाकडचे ब्लॉग तुम्हीच करू नका, तुम्ही खूप छान छान दाखवणार आहे तुम्हाला मी. बघत राहा. दाखव पोनी किती छान दिसत आहे. इकडे बघ. ये हाय कर. हाय से हाय. हे पण बकऱ्या. हॅलो एव्हरीबडी. तर आम्ही आता बनवत आहे पोहे. तर किचन थोडासा छोटा आहे, तर मी अकॉर्डिंगली मॅनेज करते आणि पोहे बनवते. काय खाता तुम्ही? ऊस खाताय तुम्ही? चला, कोणाला ऑर्डर द्यायची असेल ऊस तोडायची तर इकडं आहे माणूस आमच्याकडे. ऊस तोडायला माणूस आहे आमच्याकडे. एव्हरीबडी, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता जस्ट आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही पोहे केले होते आणि आता स्वयंपाक करायचा आहे. तर आणि घाम खूप येतो ॲक्च्युली. माझं भांग पुसला गेलं आहे सगळं इथे, नाही का, सिंदूर लावलेला. हे बघा, एकंदरीत असं आहे आमचं किचन. इकडे एक रूम आहे एक्स्ट्रा. अँड आणि आता मी ना जस्ट दिवे बनवले पाडव्याच निमित्त ओवाळण्यासाठी. तर दाखवते तुम्हाला मी पिठाचे बनवलेले दिवे. दिवे बनवले मी आता उंडे दोन्ही बाजूनी ओवाळायला. आमची ओवाळी. हे एव्हरीबडी. तर आता आम्ही आलो आहोत वावरामध्ये. आणि आता वावरामध्ये आलो तर इथे जवळच नदी आहे. आता सगळे पाण्यामध्ये पोहणार आहे. तर मी पण आली सोबत बिकॉज मला रेकॉर्ड करायचं होतं. हे बघा आमचं शेत. गोल दाखवते. हे बघा, हे आमचं एक घर बांधणं चालू आहे शेतामध्ये एक. आणि हे बघा इकडच्या साईडला काय घास लावलेला आहे. होल वावरी जावर. दाखवते. चला, हे आमच्या अमोलचा बंगलो. थोड्या दिवसात बंगलो नक्की होईल. हे बघा, सुंदर आहे. अजून चांगला होईल हो काही दिवसांनी. असं आहे अजून, म्हणजे काम चालू आहे, पूर्ण काम झालं नाही आहे, बट व्यवस्थित आहे. ओके. आणि समोरूनच हा रोड जातो ना. हा रोड जातो, डांबरी रोड आहे. लिंबाचं झाड वगैरे एव्हरीथिंग इज ओके, गुड. चला. पाव ऍक्सेप्ट नाही केला, रिजेक्ट. पिवणी रिजेक्ट केला. माझ्या डोक्यावर राहणार नाही. टॉवेल देता हो साई तिच्याकडे. पिऊ टॉवेल घे डोक्यावर. चल, तिथं मी काहीच आणलं नाही डोक्यावर टाकायला. काय पोरी, आजारी पडी जाशी ना बहीण. तिकडे दिस
काय गेलं का तिकडे? काय लावलेलं होतं यांनी? काहीतरी लावलेलं होतं ना. कापूस. कापूस बघा, खूप पाणी होतं, इथपर्यंत पाणी होतं बघा. कापूस घेऊन जाऊ थोडा घरी आपण. पिऊ कसलं झाड आहे हे? झाड कसलं आहे? कसलं झाड? कापसाचं झाड आहे ना. चला. हा, बोरीचे झाड आहे का आसपास? आता बोरींचं सीझन आहे. सो फनी. इकडे या साई, इकडे या. लेट मी. चला चला, काहीतरी एक्सप्लेन करा. चला बोला माईकला. बोला की, बोला की. ओ भाऊजी, ओ भाऊजी. तुम्ही काहीतरी बोलत होते ना. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही आमच्या वावरामधले हे धस टॅलेंटेड माणूस. कीपिंग बॉटल ऑन हिज हेड सक्सेसफुली विदाउट ड्रॉपिंग डाऊन. हे कसले झाड आहे हो? हे काय आहे? शौरी. शौरी काय राहत? शतावरी. शतावरी. बॉटल बॉटल. हे पा रुहा. पकडू कमी काही. चला. माझा स्टोल मला घरी मिळाला नाहीये. मी सासूबाईंचा उचलून घेऊन आली आहे. हे बघा, हे आमचं वावर. हे बघा, सगळं रिकामं पडलंय. हे फक्त हे दिरांचं वावर आहे, त्याच्यामध्ये कपाशी आहे, ती बाकी वेचायची. इकडे हे पडलंय जरा, कारण याच्यात मका का काहीतरी होतं वाटतं, ते काढले गेलंय. सो दॅट आता ते रिकामं आहे. आणि इकडे हे जे पुढचं आहे ना, आता हे वाला, तर तिथे सोयाबीन होतं. पावसाच्या पाण्यामध्ये सगळं सोयाबीन ना आमचं गेलं कामातून, त्याच्यामुळे मग काढलंही वाटतं. जेवढा पीक आला असेल तेवढं पीक आता. आणि रिकामं पडलंय आता. बघू काय प्लॅन करता घरचे, काय लावता इथं. हे आमचं वावर आहे. व्हेरी डिफरंट फिलिंग. तर माईक बंद, हा चेक करावा लागतो. बंद बिंद पडला तर उगाच मी बोलत राहील आणि शूट तर काय होणार नाही. काय साई, आमच्या छोट्या दिरांचं वावर दाखवते. हे बघा, माझ्या मागे जो आहे ऊस, तो त्यांचा आहे. एकुलता एक वारीस. अजून लग्नाचं काही वय नाही आहे, पण असेल तुमच्याकडे एखादी सजेशन पोरगी. तर आता इथे ॲक्च्युली काय झालं आहे, मी बोलते आहे बट मी विसरून गेले की माईक पडला माझा. आणि मी बोलतेच आहे ॲक्च्युली. मी दाखवत होते शेतामध्ये काय उगलं आहे. सोयाबीनची खाली गळून पडली असेल ना, ती परत उगली आहे. तर खूप नुकसान झालं यावेळेस पावसामुळे. सगळी सोयाबीन पाण्याखाली होती. तर नॉट सो गुड. बट आता काय करता येणार ना, नेचरच्या पुढे आपण काही करू शकत नाही. मी खूप पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा माईक हरवला, पडला म्हणजे मागे. तर तुम्ही मागे व्हिडिओ जर परत बॅक करून पाहिला ना, तर माईक माझ्या हाताने धक्का लागून खाली पडला. आणि मी पुढे गेल्यानंतर मग मला सुचतं आहे की अरे 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 म्हटलं. हे सगळं मी दाखवत होते ॲक्च्युली, बोलत होती की आमच्या शेतामध्ये काय काय आहे, काय झाडं आहे कसले, काय उगलं आहे खाली, आणि बांधांवरती कसले झाडं वगैरे काय, मी ते सगळं सांगत होते ॲक्च्युली. बट ही बघा रोई, तर माईकने सगळा गोंधळ घातला. तर असंच चाललं होतं. मग मी लक्षात आल्यानंतर मग मागे गेली, आणि मागे गेल्यानंतर मग मला मिळाला तो खूप बारीक. हे बघा, मी खूप असं म्हणजे क्युरिओसिटीने चालली होती. मी बघतच नव्हती, मी फास्ट चालत होती, बघत होती माझा माईक ॲक्च्युली पडला कुठे.
तर सापडला मला तो बरं का. खूप बारीक बारीक बघत होती मी, जशी जशी आली मी तसं तसं कॅमेरा बघत होती. आणि तेवढ्या वेळात मग मी विसरूनच गेली रेकॉर्ड करायचं वगैरे. पण पुढे जाऊन तो मिळाला मला बरं का, बिकॉज ब्लॅक कलरचा होता आणि अशा वावरामध्ये सापडून जातो नाही का. तर बट बाकी सगळे यायला लागले होते माझ्या मागे की आम्ही येतो बघ तुला हेल्पला, सापडत नाही तर आम्ही पण शोधू लागतो. बट एनिवेज तो मिळाला मला. मग त्यांना म्हटलं थांबा तिथेच, काय रिटर्न फिरू नका. आणि मग तिथून पुढे रेकॉर्डिंग सुरू केली, बिकॉज माझं मनच लागत नव्हतं. महागडे येते बिकॉज अजून इन्कम स्टार्ट नाही झाला आणि मी असे नुकसान करते, दॅट इज नॉट गुड. कसं चांगलं असणार आहे नाही का. माझा माईक पडून गेला आणि मला कळालं पण नाही तो पडून गेला. तर आत्ताशी तो कुठे मिळाला. त्यांना सगळ्यांना वाटलं, हे बघा, त्यांना वाटलं मिळतो की नाही मिळतो. सगळे माझ्या हेल्पला येत होते, बट फॉर्च्युनेटली मिळाला. मला माहित ह्या अशा ह्याच्यात ब्लॅक मध्ये सापडूनच जाणार नाही का माईक. तो मी लावला होता, पता नाही कैसे गिर गया वो. शुड नॉट. खूप लक्ष देऊन काळजीपूर्वक करावं लागतं त्या माईकचं. थोडं ब्रेक करून ते चालणार नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे ती माझ्यासाठी. मी त्याला आता कपड्याने लावतच नाही, हातामध्येच पकडून शूट करणार आहे. मागे बघा, आम्ही गावाकडे आलो का आम्हाला असं शेतामध्ये फिरायलाच फार आवडतं. आम्ही घरी कमीच थांबतो. घरी फक्त जेवण करायला, झोपायला आणि इतर वेळेस आम्ही असा विचार करतो की शेतातच यावं. आता आमचे दीर शेतामध्ये घर बांधताय, तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की मस्त येऊन आराम करायचं इकडे. वातावरण एकदम थंड थंड. आणि ते घर आमचं जे मेन आहे ते गावामध्ये आहे. बोर होतो आम्ही गावामध्ये फार. इथे ना गोकर्णाची फुलं आले, मी तुम्हाला दाखवते. व्हाईट गोकर्ण आणि ब्ल्यू गोकर्ण. हे आहे व्हाईट गोकर्ण. हे बघा, व्हाईट गोकर्णाची फुलं आहे. मी तोडून दाखवते हवं तर. हे बघा, इफ यू कॅन सी व्हाईट गोकर्ण. त्याची जी शेंग तोडूनच घेणार आहे. याच्या मोठी तर काही उगणार नाही. हे बघा, मी शेंग तोडून घेतली. आणि पुढे ब्ल्यू गोकर्ण आहे. तर ब्ल्यू गोकर्ण माझ्याकडे भरपूर आहे. मी नर्सरी मधून आणलं होतं, बट दिस वन इज व्हाईट ना. गोकर्ण आहे, गोकर्ण. व्हाईट गोकर्ण, दिस इज व्हेरी रेअर. हे बघा, गोकर्ण, व्हाईट वाला गोकर्ण आहे. घेतल्या मी 2 शेंगा. बेटा, येस, कमिंग कमिंग. बोरीचं झाड पण उगलंय, बट सीझन ऑफ आहे, अजून हळूहळू येते. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे ब्ल्यू गोकर्ण. तर ब्ल्यू गोकर्ण तर काही घेत नाही, हे फुल तोडून घेते. कारण महादेवाच्या पिंडीवर जर ब्ल्यू गोकर्ण वाढली ना, इट इज व्हेरी स्पिरिच्युअल. महादेवाला खूप आवडतं गोकर्ण, विष्णूला आवडतं. चला तर मग एवढे फुलं मी घेऊन जाते. हे बघा, एवढे जमा केले. महादेव, महादेव. वी आर गोइंग बॅक. आता आम्ही नदीकडे चाललोय, बिकॉज आमच्या मेंबर्सला पाण्यामध्ये पोहायचं आहे. सो दॅट, चला आमच्या जा, हळू जा जा. ये बाय. हा, पळाले आमच्या. तर हे बघा, ही जमीन आहे ना ऍक्च्युली, ही
की आम्ही कोणीच ओढत नाही. हा जो एरिया आहे ना लिटरली भरपूर एरिया आहे. एखादा वावर येऊन जाईल तिथून पासून ऑलमोस्ट इथपर्यंत. तर ते पावसाचं पाणी असंच येतं ना, त्याच्यामुळे आम्ही नदीच्या शेजारची ही जमीन आहे ना कोणीच करत नाही, काहीच करत नाही. म्हणजे नाही तर करू शकतो काही पण, बट इम्पॉसिबल आहे काही. खूप नदीच्या काठाला आहे ना, त्याच्यामुळे कोणीच काही करत नाही. नदीच्या काठाला जमीन असल्यामुळे वावर ओढतच नाही, आम्ही वरच करतो सगळं. आता हे बघा, हे मंदिर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, दाखवलेत मी. तेव्हा आम्ही कीर्तनचा कार्यक्रम होता ना इथे, तेव्हा आलेलो होतो आम्ही. आणि तेव्हा इकडे हे बघा, हे तुम्ही चिखल बघू शकता की मागच्या वेळेस चिखल वगैरे काय नव्हतं. एव्हरीथिंग वॉज व्हेरी क्लीन हिअर. बट नाव चिखल खूप साचलाय. म्हणजे त्याच्यावरून समजू शकता की पाणी किती येतं. इथे खूप सारं पाणी येतं, खूप पाणी येतं वरतीपर्यंत. नो बोला बोला, हा थांबून बोला, थांबून बोला. हा इकडे माझ्याकडे बघून बोला. हा बोला. हे देखो गाइस, हमने हमने थी हे देखो गाइस, हमने पहली बार है नदी आपको दिखाई थी। इसमें क्या होता है? मछली होते हो, हमको काटते फिर हमको गुदगुदी होती है। हाँ, मछली जब काटती है तो गुदगुदी होती है ना। और क्या होता है? और कुछ नहीं। और कुछ नहीं होता। और क्या क्या होता है पानी में? ये सारे पाइप क्यों पड़े हैं बता सकते हैं आप? हाँ, क्यों पड़े ये सारे पाइप, किस लिए पड़े? पानी ना जाए इसलिए। पानी ना जाए इसलिए। नारळ मिला आपको? ओके, दे माईक दे. ओके, पाणी आहे का त्याच्यात? ओके, तुम्ही फोडणार आहेत? ओके. हे बघा खूप. ओके, सीन दाखवायचा आहे का? चला चला दाखवा दाखवा. आम्हाला तर पाहिजेच असतो सीन सुंदरवाला. मला माहिती सिंगल मध्ये या मंदिराची कमाई का? आता चला, ऋषींना काहीतरी मिळाले. नम्र विनंती. नाही पाय नाही टाकू शकत. त्याच्यात काय त्याच्यात सुपारी वगैरे, चॉकलेट. मला पण दे ना. आपण आमच्या ऋषींना मंदिरामध्ये मिळालं काहीतरी. 50 रुपीज ऑलमोस्ट. हो, तिला पाण्याजवळ जाऊ नका दे. आमच्या ऋषींना खूप काय 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 मिळालंय आज. यांना सिटीमध्ये नोकरी करण्याची गरज पण नाही. मम्मा मला पण दे ना चॉकलेट. ऋषी काय काय, ओ माय गॉड. मला तर ते पुढ्या पाण्या मला देऊन टाका. पुढ्या मला देऊन टाका, पैसे काढून घ्या तुम्ही. मम्मा चॉकलेट. चॉकलेट आम्हाला. ठीक आहे, चला आता कोण आंघोळ करायला? मोजून दाखवू डायरेक्ट. ओके, 10, 20. ह्या घ्या तुम्ही, हे घ्या माईक घे. माईक मागे पकडतात. 10, 20, 30, 40 झाली, 45, 50, 53. अरे
20 40 60 60 50 120 आणि हे वरची फी 123 रुपये सिंगल मंदिर. सिंगल मंदिर. ओके. आणि बाकीच्या पुढे मला देऊन टाका. घरा ना पैसे देऊ राहिलो हो नका देऊ. कॅमेरा पुरतं थांबा 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 ताई. अक्रोड फोडा सगळ्यांनी आवरून. हो माय सुपारी. कारण अजून कोणी चक्रा मारलेल्या नाही मंदिरांमध्ये. हा बरोबर. काय इलायची वगैरे लावून ते मी घेऊन जाणार आहे घरीवर. हो राहू देते. तर हे बघा माय हजबंड इज स्विमिंग. से हाय फ्रॉम देअर. सारी बात आहे तर आता न काढू दे नंतर सारी बात है रुपया. देखो ऋषी and me enjoying snacks. ड्राय फ्रूट्स ड्राय फ्रुट्स enjoying ड्राय फ्रुट्स. हे बघा आम्ही एन्जॉय करतो ड्राय फ्रुट्स एन्जॉय करतो. हा हा वाहत पाणी. शिवाय येऊन बसली आता. हळू 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 इथे मंदिर तर किती बुडालंय पाण्यात पूर्ण गेलंय. हळूहळू एवढं खोल बघा ना. वाहत आहे पाणी ना म्हणून खाली गेलं ना असं स्पीड येत ते. तुम्ही काय बोलणार नाही मी पहिल्यांदा चालू आहे. थोडं राहिले थोडं थोडं. कम ऑन You can do that. टाळी वाजव ना टाळी वाजव. चेअर कर. Yay! उभे राहिले. खोल असेल ना ते. त्याच्या समोरच्या 2 पोलाच्या जर समोर गेलं तर डायरेक्ट कोंड आहे. अनलिमिटेड फोन. बापरे. किती किती मोठी काय काय पिऊ. Come on. बोल परत बोल. Come on. झालं झालं येऊन थांबले तिथं आता. हे बघ.